यानंतर इतरही बातम्या आपण पाहणार आहोत। वसई विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। वसईच्या वसंतनगरी, मधुबन यासह विविध भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। मधुबन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सर्व परिसराला पुराच्या पाण्याने वेढलंय। अनेक वाहनं पाण्यात बुडून गेली आहेत। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपण बघतोय की वसंत नगरी कॉम्प्लेक्स आहे। त्या कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या इमारती आहे। श्री विना इमारत असेल, सितार इमारत असेल, या सगळ्या इमारतीमध्ये पाणी साचलेलं आहे। काल जर आपण बघितलं तर या ठिकाणी पाण्याची पातळी बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाणी हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारामध्ये गेलं होतं, मात्र आता काहीसं पाणी उतरलंय। मात्र तरीही पूर्ण तलावाचं स्वरूप या संपूर्ण सोसायटीला आलेलं आहे। सोसायटीतील रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊया। सर, काय परिस्थिती सध्या तुम्ही अनुभवता? पाऊस बंद झालाय तरी पाणी या ठिकाणचं ओसरत नाहीये का? रात्रीपासून पाऊस जो सुरू झाला आहे, काल सकाळपासून पाणी साठायचं सुरू झालं आहे। हळूहळू इतकं झालं आहे, वरती जे लेवल आहे ना त्याच्यावर गेलेलं आहे। आणि काय कारण माहीत नाही, काय म्हणतात डॅमचं पाणी सोडलं, काय म्हणतात ड्रेनेज नाही का भरती असेल, पण पाऊस थांबला आहे पण अजून पाणी कमी झालं आहे, पण अजून नेस्तनाबूत झालं नाही। म्हणजे आता किती टाईम लागणार सांगा। काल कुठपर्यंत पाणी होतं, काय परिस्थिती? आणि बाईक दिसतात ना, हे सगळं पाणी आहे त्याच्यावर गेलेलं लेवल पाणी। या नेमकं दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवते का? आणि एकूण काय सांगाल, कालपासनं जे पाणी या ठिकाणी भरलं आहे, काय त्रासाला सामोरं जावं लागतंय? आता हा जो आमचा जो एरिया आहे तो नॉर्मली लेवल उंच आहे, तर दरवर्षी पाणी भरत नाही। ते 25/26/7/2005 जेव्हा पाऊस झालेला त्याच्या 2-3 दिवसानंतर ते पाणी साठलं होतं, त्यानंतर कधी साचलं नाही। आता एवढं भरपूर पाऊस झाला आणि काय कारण आहे ते तर माहीत नाही, पण एवढं पाणी आम्ही कधीच बघितलं नाही। तर काय नेमका त्रास होतोय? गेले 2-3 दिवस काय अनुभवताय तुम्ही? त्रास हे आहे, आम्हाला ऑफिस जायला भेटत नाही, आमचे काम सगळे अटकलेले आहे। पुन्हा पाणी, आमची बाईक खराब झाली, तिकडे गाडी आहे, गाडी खराब झाली पाण्यामुळे। हे दर वर्षाचे ते असं आहे की रस्त्यावर पाणी असणार, इकडे पाणी असणार, ते मेन रोडला पाणी असणारच असणार, तेच प्रॉब्लेम आहे। मात्र काही या स्थानिक प्रशासनासोबत यापूर्वी गेल्या वर्षी असेल किंवा जेव्हा काही चर्चा झाली आहे का? काय कारण असावं की दरवर्षी या त्रासाला सामोरं जावं लागतं? कारण तर माहिती नाही, ते नाले ते नेमके साफ करत नाही आहे। तिकडे रस्ते जे नवीन बनवले त्याच्या हाईट जास्त एवढ्यामुळे इकडे पाणी भरून येतं, पण तेच आहे मेन रोड तुम्ही जर बघितला असेल ना, उंच केलं आहे आणि बाहेरचे जे ड्रेनेज आहे ते मोठे केले आहे, त्यामुळे एवढ्या वर्षात फरक होता। पण तो बाहेरचा रोड मोठा केला त्याच्यामुळे पाणी वाहून या साईडला येत असेल असा आमचा अंदाज आहे। एक्झॅक्टली माहीत नाही काय कारण जायला काही त्रास होतो या सगळ्या परिस्थितीचा? त्रास होतो सगळ्या परिस्थितीचा? कालपासून दोन दिवस लाईट नव्हती इथे, दिवसभर लाईट नाही, नेट नाही, काहीच नाही। आणि 2-3 दिवस कामावर जाऊ शकत नाही। आणि लाईट गेला तर नेटवर्क पण पूर्ण येतं जातं। हे सगळे इकडे कचरे आहे, त्यामुळे मच्छर, किडे इकडे साप वगैरे येतं, त्रास होणार। लहान मुळे आहे आमच्याकडे। काय तुमची काय प्रतिक्रिया आहे सर? कसे तुमचे 3 दिवस आहे या ठिकाणी या पावसात? हम लोग को बहुत प्रॉब्लम हो रहा है, कहीं जा नहीं पाए, कहीं आ नहीं पाए। मेन रोड पे होने की वजह से सबको देख भी रहा हूँ, बहुत दिक्कत है, कोई ना ऑफिस जा पाया ना।